नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ। यासाठी आपल्याला साबुदाणा बारीक करून घेतलेला मिक्सरमधून तो घ्यायचा। त्यानंतर बारीक केलेली भगर घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला कच्चा बटाटा टाकायचा आहे, किसून घ्यायचा आहे बटाटा आपल्याला। बारीक केलेली हिरवी मिरची टाकायची याच्यामध्ये। थोडा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। आता हे सर्व छान मिक्स करून याचा गोळा करून घ्यायचा आपल्याला। आता याला 20 मिनिट रेस्ट द्यायची आहे आपल्याला। आता एक सुती कापड ओला करून त्यावरती आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला तव्यावरती हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा सुती कापड आपल्याला अलगद हाताने काढून घ्यायचा आहे। आता हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि आपलं उपवासाचं थालीपीठ तयार आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।